हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर कंबाईन एक्झामच्या दृष्टिकोनातून आपण फर्स्ट चॅप्टर अतिशय महत्त्वपूर्ण आहे, घटनेची निर्मिती. का? कारण की कंबाईनच्या सिलेबसमध्ये मेन्शन केलेलं आहे की बेसिक स्ट्रक्चर ऑफ पॉलिटी, म्हणजेच आपल्याला भारतीय राज्यघटनेची बेसिक स्ट्रक्चरची माहिती असणं आवश्यक आहे. बघा, यावर प्रश्न कुठून येतात हे आपण आपल्या क्लासमध्ये बघत असतो. आपण म्हणजे प्रश्न तयार कुठून होते हे आपण आपल्या क्लासमध्ये बघत आहोत. तर रिव्हिजन कशा पद्धतीने करायची बघा. तर संविधान सभेची मागणी कधी करण्यात आली हे प्रश्न आपल्याला वारंवार विचारला जातो. तर भारतासाठी संविधान सभेची मागणी कधी करण्यात आली? तर प्रथमतः आपण संविधान सभा म्हणजे काय ते बघू आपण. बघा, जेव्हा ब्रिटिश सरकार आपल्या भारतावर राज्य करत होते तेव्हा त्यांच्या पद्धतीनुसारच आपल्यासाठी काय कायदा नियम तयार करत होते. मग आपल्या शिक्षित वर्ग होता, जसे की महात्मा गांधी, आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जे की समाजसुधारक, त्यांनी कुठेतरी भारतीय लोकांच्या सोयीप्रमाणे त्यांच्यासाठी कायदा बनवणारी एक संस्था असायला पाहिजे, अशा पद्धतीने सर्वप्रथम संविधान सभेची मागणी कोणी केलेली आहे? महात्मा गांधी यांनी. पण संविधान सभेची मागणी केव्हा केली, कोणी केली, हे प्रश्न विचारलेला आहे. तर अशा पद्धतीने विचारू शकते की प्रथमतः संविधान सभेची मागणी कोणी केली? तर 1922 मध्ये महात्मा गांधी यांनी मागणी केली. पण इथं आयोग फिरवतो संविधान सभा हा शब्दाचा उल्लेख करून नाही, तर संविधान सभा या शब्दाचा उल्लेख न करता महात्मा गांधी यांनी प्रथमतः मागणी केली असं योग्य राहील. तर 1934 मध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांनी काय मग संविधान सभेची सर्वप्रथम कल्पना मांडली. तर मग तुम्हाला विचारू शकते, संविधान सभेची कल्पना कोण मांडली? मानवेंद्र रॉय यांनी. आणि संविधान सभा असा शब्द उल्लेख न करता संविधान सभेची मागणी कोणी केली? महात्मा गांधी यांनी. तर या चार्टमध्ये आता पुढे प्रश्न काय विचारणार? तर लॉर्ड लिंलिथगोबद्दल प्रश्न सेट होऊ शकतो. काय विचारू शकते की ऑगस्ट ऑफर कोणाचे आहे? कोणाचे आहे? लॉर्ड लिंलिथगो याचे. तर ऑगस्ट ऑफर कधीचे आहे? तर 1940चे आहे, लक्षात ठेवा. तर ऑगस्ट ऑफरमध्ये मग म्हटलं काय? तर भारताची घटना ही मुख्यतः भारतीयांनी तयार करावी. फक्त लक्षात काय ठेवायचं मग? ऑगस्ट ऑफर कधीचे आहे? 1940चे. कुणाचे आहे? लॉर्ड लिंलिथगोचे. काय म्हटलेलं आहे? मुख्यतः भारतीयांनी संविधान सभा तयार करावी. मुख्यतः भारतीयांनी संविधान सभा तयार करावी. लॉर्ड लिंलिथगो, ऑगस्ट ऑफर. तर पुढे 1942 सर स्टॅफर्ड क्रिप्स, म्हणजे क्रिप्स मिशन कधीचा आहे? 1942चा. मग या क्रिप्स मिशनमध्ये काय म्हटलेलं आहे? तर भारताची घटना ही पूर्णतः भारतीयांनी तयार करावी. बघा, आता क्रिप्स म्हणजेच पूर्णतः, लॉर्ड लिंलिथगो, ऑगस्ट ऑफर म्हणजेच मुख्यतः. एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला, कारण की इथेच प्रश्न आपल्याला सेट करून फिरून विचारू शकते. कारण की ऑगस्ट ऑफरमध्ये मुख्यतः म्हटलं तर क्रिप्समध्ये पूर्णतः म्हटलं भारतीयांनी तयार करावी. आता मे 1946 मध्ये कॅबिनेट मिशन प्लॅन. आता इथे प्रश्न काय होणार तयार की संविधान सभेची निर्मितीची तरतूद कशामुळे झाली? तर कॅबिनेट मिशन प्लॅनमुळे. तर 1946 मध्ये. बरोबर आहे. मग या कॅबिनेट मिशन प्लॅनला त्रिमंत्री योजना म्हटल्या जाते. मग त्रिमंत्री योजना जर दिली तुम्हाला, कॅबिनेट मिशनच्या ऐवजी त्रिमंत्री योजना नाव दिलं, तिथं पण कन्फ्युज व्हायला नको. मग संविधान सभेची निर्मितीची तरतूद कॅबिनेट मिशन प्लॅनद्वारे म्हणजेच त्रिमंत्री योजनेद्वारे झाली आणि ती आहे 1946चा. आता संविधान सभेची निर्मितीची आणि रचना बघू आपण. तर संविधान सभेमध्ये एकूण सदस्य किती होते? 389. तर आता हे 389 सदस्य कशा प्रकारे डिवाइडेड होते? तर 292 सदस्य हे ब्रिटिश प्रांताकडून निर्वाचित, म्हणजे यावर ब्रिटिशांचे आधिपत्य या प्रांतावर होतं आणि ते निर्वाचित होते. तर चार सदस्य कुठले होते? मग चीफ कमिशनरच्या प्रांताकडून. मग हे चीफ कमिशनरचे प्रांत कोणते? तर दिल्ली, अजमेर मारवाड, कुर्ग बलुचिस्तान. दिल्ली, मारवाड, कुर्ग बलुचिस्तान. दिल्ली, मारवाड, कुर्ग बलुचिस्तान हे 4 सदस्य चीफ कमिशनर प्रांताकडून होते. बाकी 93 सदस्य संस्थानिकांकडून नामनिर्देशित होते. आता संस्थानिक कोण? जे ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली नाहीत असे राजे आपल्या भारतातील, जसं की काश्मीरचे हरिसिंग, त्यासोबत जर बघितलं तिकडे ग्वालियरचे शिंदे, अशा पद्धतीचे जे व्यक्ती होते, म्हणजे राजे होते, त्यांच्या आधिपत्याखाली त्यांचं क्षेत्र होतं, ते 93 सदस्य त्या संस्थानिकाकडून नामनिर्देशित होते. तर हे 389 सदस्य अशा प्रकारे डिवाइडेड होते. आता हे जर बघितलं तर कशा प्रकारे निवड झाली मग यांची? तर अप्रत्यक्षपणे निवडणूक. कशी होती? अप्रत्यक्षपणे. तर एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीद्वारे. तर लक्षात काय ठेवायचं? अप्रत्यक्षपणे निवडणूक, एकल संक्रमणीय मत. लक्षात ठेवायचं, अप्रत्यक्षपणे निवडणूक, एकल संक्रमणीय मत. तर तुम्हाला विचारू शकते, संविधान सभेमधील सदस्यांची निवड जर बघितलं तर अप्रत्यक्षपणे आणि एकल संक्रमणीय मताद्वारे करण्यात आली नव्हती म्हटलं ती चूक. कारण की अप्रत्यक्षपणे एकल संक्रमणीय मताद्वारे निवडण्यात आली होती, प्रमाणशीर प्रतिनिधित्वाद्वारे. तर मग 1 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य नाही, 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य.
लक्षात ठेवा 10 लाख लोकसंख्येमध्ये एक सदस्य. मी चुकलो म्हणजे तुम्हाला क्लिक होईल, मुद्दा म्हणून मी चुकलेलो आहो, कारण की चुका झाल्यावरच आपण तिथे शिकू. तर बघा जागांचे विभाजन कशा पद्धतीने केले होते मग? साधारण, मुस्लिम आणि शीख. मग तुम्हाला विचारू शकते संविधान सभेमध्ये जागांचे विभाजन कोणत्या 3 होते गटामध्ये? तर साधारण, मुस्लिम आणि शीख. तुम्हाला साधारण ऐवजी तुम्हाला काय देईल? तर लक्षात ठेवा साधारण ऐवजी तुम्हाला हिंदू पण देऊ शकते तिथे ऍड करून. म्हणून जागाचे विभाजन लक्षात ठेवा साधारण, मुस्लिम आणि शीख या 3 गटामध्ये होते. आता इथून प्रश्न आपल्याला अशा पद्धतीने 4 ते 5 प्रश्न सेट होऊ शकतात. आता पुढे जर बघितलं आपण निवडणुका 296 जागांसाठी निवडणुका झाल्या. कधी झाल्या? जुलै-ऑगस्ट 1946 मध्ये. मग संविधान सभेच्या निवडणुका कधी झाल्या? जुलै-ऑगस्ट 1946 मध्ये. हे डेट पण लक्षात ठेवा. तर एकूण 296 जागांपैकी काँग्रेसने किती जागा जिंकल्या? 208 जागा. मुस्लिम लीगने किती जिंकल्या? 73 जागा. आणि उर्वरित 15 जागा जर बघितल्या तर प्रत्येकी एक जागा युनियनिस्ट पार्टी, युनियनिस्ट मुस्लिम, युनियनिस्ट शेड्यूल कास्ट, कृषक प्रजा पार्टी, शेड्यूल कास्ट फेडरेशन, शीख गैर काँग्रेसी आणि कम्युनिस्ट या पक्षांनी मिळवल्या. तर 15 जागा ज्या आहेत त्यामध्ये 7 पक्षांच्या होत्या आणि 8 जागा अपक्षांच्या होत्या. मग 7 पक्ष लक्षात ठेवायचे. युनियनिस्ट पार्टी, युनियनिस्ट मुस्लिम, युनियनिस्ट शेड्यूल कास्ट, कृषक प्रजा पार्टी, शेड्यूल कास्ट फेडरेशन, शीख गैर काँग्रेसी आणि कम्युनिस्ट या पक्षांनी मिळवलेल्या आहे. 93 जागा तुम्हाला माहिती आहे संस्थानिक संविधान सभेत न भाग घेण्याचा निर्णय घेतला होता. तर हे यांनी भाग घेतला नव्हता संविधान सभेमध्ये. पुढे प्रश्न इथून विचारू शकते की निवडणूक प्रत्यक्ष पोट मताद्वारे आधारावर होती आणि सर्व गटांना प्रतिनिधित्व मिळाले नव्हते. तर बघा भारतीय समाजातील सर्व गटांना प्रतिनिधित्व मिळाले होते. हिंदू, मुस्लिम, शीख, पारसी, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला इत्यादी यांना. म्हणजेच भारतीय समाजातील प्रत्येक गटांना प्रतिनिधित्व होते. लक्षात ठेवायचं. तत्कालीन भारतातील जवळजवळ सर्व प्रसिद्ध व अनुभवी व्यक्ती संविधान सभेचे सदस्य होते. पण अपवाद महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिना हे संविधान सभेचे सदस्य होते का? नाही. लक्षात असू द्या. मग तुम्हाला इथं विचारू शकते की संविधान सभेचे कामकाज याबद्दल. तर प्रथमतः तुम्हाला पहिली बैठक विचारू शकते कुठे झाली? नवी दिल्लीमध्ये, कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये. तर कधी झाली? 9 डिसेंबर 1946. हे डेट भरपूर वेळेस विचारलेला आहे आणि त्या 9च्या ऐवजी 8 डिसेंबर 11 डिसेंबर केलेला आहे पहिली बैठक. तर पहिली बैठक 9 डिसेंबर 1946. सदस्य हजर किती होते? 207. मुस्लिम लीग आणि संस्थानिकांचे प्रतिनिधी हजर होते का? नाही. तात्पुरते अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा संविधान सभेचे ज्येष्ठतम सदस्य म्हणून. कोणाच्या पद्धतीनुसार ज्येष्ठतम सदस्य म्हणून अध्यक्ष निवडले तात्पुरते त्यांना? तर फ्रान्सच्या पद्धतीमध्ये. फ्रान्समध्ये तशी पद्धत होती. त्याचं अनुसरण करून तात्पुरते अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा होते. तर त्यांच्या नावाची शिफारस कोणी केली होती मग? जे.बी. कृपलानी यांनी केली होती. लक्षात असू द्या. कृपा केली त्यांनी कुणावर? सच्चिदानंद सिन्हावर. म्हणून जे.बी. कृपलानी नावाची शिफारस केली होती. संविधान सभेची बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. तेव्हा सदिच्छा संदेशाचे वाचन कोणत्या देशांकडून आले होते? तर USA, चीन आणि ऑस्ट्रेलिया. लक्षात ठेवा USA, चीन आणि ऑस्ट्रेलिया. तात्पुरते उपाध्यक्ष कोण होते मग? तात्पुरते अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा, पण तात्पुरते उपाध्यक्ष फ्रँक अँथोनी. मग तुम्हाला विचारू शकते संविधान सभेच्या पहिल्या बैठकीमध्ये तात्पुरते अध्यक्ष फ्रँक अँथोनी होते, SC मुखर्जी होते. हे तुम्हाला अशा पद्धतीने कन्फ्यूज करू शकते. तर फ्रँक अँथोनी. हजर असलेले सदस्य 207 सदस्य. तर त्यामध्ये 207 सदस्यामध्ये किती महिला होत्या पहिल्या बैठकीमध्ये? 9 महिला. लक्षात असू द्या. तर 11 डिसेंबर 1946 मध्ये काय झालं? तर 11 डिसेंबर 1946 मध्ये दुसरी बैठक झाली संविधान सभेची. त्यावेळेस अध्यक्ष कायमस्वरूपी राजेंद्र प्रसाद. तर त्यांच्या राजेंद्र प्रसाद यांच्या नावाची शिफारस कोणी केली? राजेंद्र प्रसाद यांच्या नावाची शिफारस पण कृपलानी यांनी केली. तर त्याच्या अनुमोदन जर म्हटलं तर कोणी दिले मग? तर वल्लभभाई पटेल यांनी दिले. तर राजेंद्र प्रसाद यांच्या नावाचे अध्यक्षपद म्हणून अनुमोदन कोणी दिले? तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी. सर BN राव हे संविधान सभेचे कायदेशीर घटनात्मक सल्लागार म्हणून नेमणूक. ते संविधान सभेचे सदस्य नव्हते. लक्षात असू द्या. जरी घटनात्मक सल्लागार असले सर BN राव, पण ते संविधान सभेचे सदस्य होते का? नाही. 13 डिसेंबर 1946 ला काय झालं? तर जवाहरलाल नेहरू यांनी उद्देश पत्रिका मांडली. ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन आणि घटनात्मक संरचनेची मूल तत्वे आणि तत्वज्ञान त्यामध्ये समाविष्ट होते. लक्षात असू द्या. तुम्हाला विचारू शकते की ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन उद्दिष्ट पत्रिका कोणी मांडली? तर केव्हा मांडली? तर 13 डिसेंबर 1946 जवाहरलाल नेहरू यांनी मांडली. तर संविधान सभेची जर बघितलं तर दुसऱ्या सत्रामध्ये उद्देश पत्रिकेचा स्वीकार करण्यात आला.
मग तुम्हाला सिंपल विचारू शकते, जवाहरलाल नेहरू यांनी उद्देश पत्रिका 13 डिसेंबर 1946ला मांडली, तर ती स्वीकार कधी करण्यात आली? तर 22 जानेवारी 1947 रोजी स्वीकार करण्यात आली. मग हीच उद्देश पत्रिका पुढे चालून प्रस्ताविका व सरनामा तिच्यामध्ये तयार झाली. तर हे उद्देश पत्रिकेचे स्वरूप काय? आता प्रस्ताविका व सरनामा आहे संविधान सभेचे. त्यानंतर जर बघितलं तर 25 जानेवारी 1947 रोजी एस. मुखर्जी, हरेंद्र कुमार मुखर्जी म्हटल्या जातात त्यांना, तर हे या संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तर 25 जानेवारी 1947 तर कायमस्वरूपी उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? मग तर कायमस्वरूपी उपाध्यक्ष म्हणून एस. मुखर्जी यांची निवड करण्यात आली आणि हे भारतीय ख्रिश्चन समुदायाचे प्रतिनिधी होते. तर तुम्हाला विचारू शकते, एस. मुखर्जी यांची संविधान सभेच्या कायमस्वरूपी उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली, ते कधी करण्यात आली? 25 जानेवारी 1947. 16 जुलै 1947ला काय झालं? मग 2 उपाध्यक्षांची पुन्हा निवड करण्यात आली 16 जुलै 1947ला. एस. मुखर्जी, त्यासोबत जर म्हटलं तर व्ही टी कृष्णमाचारी. टी टी कृष्णमाचारी नाही, तर व्ही टी कृष्णमाचारी. टी टी कृष्णमाचारी तुम्हाला मसुदा समितीमध्ये बघायला मिळेल. तर 22 जुलै 1947 संविधान सभेचे राष्ट्रध्वज स्वीकारण्यात आला. तर संविधान सभेने काय राष्ट्रीय ध्वज स्वीकृत करण्यात आला 22 जुलै 1947. हा डिझाईन कोणी केला होता? आंध्र प्रदेशचे पिंगली व्यंकय्या यांनी. तर 22 जुलै 1947 राष्ट्रध्वज स्वीकृत करण्यात आला. तर मे 1949 मध्ये संविधान सभेने काय भारताच्या राष्ट्रकुलाची काय सदस्यत्वाला अनुमोदन दिले. तर राष्ट्रकुलाला सदस्यत्वाला अनुमोदन दिले हे विचारलं होतं मे 1949. तर किती मे आहे हे काही मेन्शन केलेलं नाही कोणत्याच बुकमध्ये, तर लक्षात ठेवायची गरज नाही तुम्हाला, फक्त मे 1949 लक्षात ठेवा. तर 22 जुलै 1947 राष्ट्रध्वज स्वीकृत. मग 16 जुलै 1947 2 उपाध्यक्षांची निवड, एस. मुखर्जी आणि व्ही टी कृष्णमाचारी. 13 डिसेंबर उद्देश पत्रिका. तर 11 डिसेंबर 1946 दुसरी बैठक, 9 डिसेंबर 1946 पहिली बैठक. तर अशा पद्धतीने प्रश्न जिथून तयार होतात तिथे फोकस करण्याचा प्रयत्न करा. बाकी इतरत्र भरपूर सारं वाचायचं आहे आणि भरपूर सारे बल्की बुक आहेत, ते वाचत बसण्यामध्ये वेळ वाया घालवल्यापेक्षा जे महत्त्वपूर्ण टॉपिक त्या पद्धतीने वाचन करण्याचा प्रयत्न, लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा. तर महत्त्वपूर्ण आपण 1 ते 2 प्रश्न येथून पण कव्हर करू शकतो आपण अशा पद्धतीने.